गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या 75व्या जयंतीनिमित्त आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले। ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत दिघे साहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला। टेंबी नाका येथील दिघे साहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी दिलेल्या अमर रहे दिघे साहेब अमर रहे या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण टेंबी नाका परिसर दुमदुमून गेला होता। त्यानंतर शक्तीस्थळ येथे शिवसैनिकांनी दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले। या प्रसंगी शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, प्रदीप शिंदे, शहर प्रमुख अनिश गाडवे, उपशहर प्रमुख सचिन चव्हाण, नवनिर्वाचित ठाणे महानगरपालिका नगरसेवक शहाजी खुसपे, वसंत गवाळे, संजय तरे, माजी नगरसेवक संजय दळवी, चंद्रकांत विदाटे, विभाग प्रमुख जिवाजी कदम, प्रतीक राणे, मयूर पैलकर, राजू मोरे, महेंद्र पाटील, राजू शिरोडकर, विनोद यादव, हेमंत व्यापारी, अमोल हिंगे तसेच महिला आघाडीच्या वतीने माजी नगरसेविका नंदिनी विचारे, महिला जिल्हा संघटिका रेखा खोपकर आदी मान्यवर उपस्थित होते। दिघे साहेबांनी आयुष्यभर जपलेली जनसेवेची परंपरा आणि संघटनाप्रती असलेली निष्ठा यापुढेही कायम राखण्याचा निर्धार यावेळी सर्व शिवसैनिकांनी व्यक्त केला। मला वाटतं ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची आज या ठिकाणी जयंती आहे आणि तुम्हाला माहिती असेल ठाणेकर असतील किंवा आमच्यासारखे सर्व सामान्य शिवसैनिक असतील, एक दिवस पण असा जात नाही की दिघे साहेबांची आठवण झाली नाही आणि कुठलंही कार्य असेल तरी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही येत असतो, नतमस्तक होत असतो आणि त्यांच्या आशीर्वादांच्यामुळे आज आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे। आज दिघे साहेबांना 75 वर्ष लागलेलं आहे। त्यानंतर आपलं देशाचं जे दैवत आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा 100व्या वर्षात पदार्पण त्या ठिकाणी करत आहेत आणि ते संपूर्ण वर्ष जे आहे ते त्या पद्धतीने मला वाटतं वर्षभर त्यानिमित्त कार्यक्रम चालणार आहेत आणि त्यांचा आदर्श घेऊनच या ठिकाणी आम्ही लोक सर्व पुढे चाललेलो आहे आणि त्यांचा आशीर्वाद आहे। खऱ्या अर्थाने ठाण्याची ओळख शिवसेनेची ओळख पुढे मोठा वारसा जो तो शिवसेनेचा आहे। मला वाटतं मी पहिल्यांदाच सांगितलं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं असलेलं ठाण्यावरती प्रेम आणि त्याचप्रमाणे आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी या ठाणे जिल्ह्यात केलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जे काही हे केलं होतं आणि ठाण्याच्या विकासामध्ये या दोन महापुरुषांचा या ठिकाणी मोठा सहभाग आहे आणि त्यामुळे ठाणेकर हे कधीच विसरू शकत नाही आणि हे शेवटी हे दोन्ही दैवत आहेत आणि या दोन्ही दैवतांच्यामुळे आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत। आनंदजींचं वचक होतं ठाण्यावर पाहिलं तर आता त्या पद्धतीचं वचक राहिलं नाही। मला वाटतं दिघे साहेबांचं वचक आहे, अजूनही गेलेलं नाही, परंतु काही मंडळी त्याचा जर चुकीचा वापर करत असतील तर मला वाटतं परमेश्वर त्यांना बुद्धी देव। बघा, ठाणे जिल्ह्याला लाभलेली एक अद्भुत अशी शक्ती आणि एक महाराष्ट्राला लाभलेली विभूती म्हणजे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेलेले आणि 365 दिवस 24 तास लोकहिताचं काम करणारे अभिव्यक्ती म्हणजे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब। आज त्यांच्या या जयंतीनिमित्त आम्ही सर्वच जण सन्माननीय विचारे साहेबांच्या सहित या शक्तीस्थळावरती नतमस्तक व्हायला आलेलो आहे आणि दिघे साहेबांकडून एकच आशीर्वाद मागू इच्छितो की ज्या पद्धतीचं आयुष्य त्यांनी या ठाणे जिल्ह्याचं काम केलं, लोकांच्या हिताचं काम केलं, तशाच पद्धतीचं काम आमच्या हातून देखील घडो एवढीच सदिच्छा। भगवा या ठिकाणी घडवण्याचं काम आनंदजींनी केलेलं आहे। नक्कीच बघा, हा एकमेव नेता आपण जर का बघाल की असे होते ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत या भगव्याप्रती निष्ठा ठेवली, वंदनीय बाळासाहेबांप्रती निष्ठा ठेवली आणि तीच प्रेरणा घेऊन आम्ही देखील काम करतोय। त्या निष्ठेला कुठेही तडा जाता कामा नये आणि खऱ्या अर्थाने जी शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा त्या अनुषंगाने या महाराष्ट्रामध्ये
लोकहिताचं काम कसं होईल आणि दिघे साहेबांकडून मिळणारी प्रेरणा ही सदैव आम्हाला एक स्फूर्तीदायक आहे. त्या अनुषंगाने हे काम चाललेलं आहे. चिन्ह आणि पक्षाचं अजून उत्तर आलेलं नाही, त्यावेळेला न्यायालयामध्ये पेंडिंग आहे. बघा, पक्षाचं आणि चिन्हाचं उत्तर येईल अशी ह्या उभ्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला अपेक्षा होती, पण ते अजूनपर्यंत आलं नाही. हे दुर्दैव आहे, पण अपेक्षा करतो की पुढे देखील येईल. पण जरी ते आतापर्यंत आलं नसलं तरी लोकांनी भरभरून आशीर्वाद दिलेला आहे. आपण सगळीकडे बघितलं असेल की लोकांनी चांगल्या पद्धतीचा पाठिंबा या पक्षाला आणि या पक्षाच्या उमेदवारांना दिलेला आहे. लोकांना देखील विश्वास आहे की एक चांगल्या पद्धतीचं पुढे येणारं राजकारण घडेल. ज्या पद्धतीचं राजकारण सध्या चाललंय ते कुठेतरी बाजूला सारून एक चांगलं राजकारण घडेल आणि महाराष्ट्राला एक चांगली दिशा या निमित्तानं मिळेल. बाबा, तुमची सोसायटीची कामं संपेपर्यंत ना चहा गार होईल. हो. हे श्रुती, हे बघ, हे TGSPचं सोसायटी ऍप आहे. एका क्लिकवर सोसायटीचं बिल, नोटीस, मीटिंग्स सगळं व्यवस्थित मॅनेज होतं. म्हणजे सोसायटीची सगळी कामं आता स्मार्टली. TGSB सोसायटी ॲप, स्मार्ट सोसायटीसाठी स्मार्ट सोल्युशन. ठाण्यातील भाजपच्या राजकीय घडामोडींना आज महत्वाचा वेग आला असून ठाणे महानगरपालिकेतील भाजपचे तब्बल 28 नगरसेवक गटस्थापनेसाठी कोकण भवन येथे रवाना झाले आहेत. आगामी प्रशासकीय व राजकीय प्रक्रियांच्या पार्श्वभूमीवर ही हालचाल अत्यंत महत्वाची मानली जात आहे. या गटस्थापनेपूर्वी ठाण्यातील भाजप ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या वंदे मातरम मागी गणेशोत्सव कार्यक्रमात सर्व नगरसेवकांनी उपस्थित राहून गणरायाचे विधिवत दर्शन घेतले. गणपती बाप्पाच्या चरणी एकजूट पक्षवाढ आणि ठाण्यातील भाजपची ताकद अधिक बळकट होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. या धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात पक्षातील एकात्मतेचे दर्शन घडले. यानंतर सर्व 28 नगरसेवक एकत्रितपणे कोकण भवनकडे रवाना झाले. भाजप पक्षाकडून गटनेतेपदाची जबाबदारी मुकेश मोकाशी यांच्यावर सोपवण्यात आली असून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मुकेश मोकाशी यांना संघटनात्मक कामाचा आणि महापालिकेतील कामकाजाचा चांगला अनुभव असून त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा गट अधिक प्रभावीपणे काम करेल असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे. ठाणे शहरातील विकास कामे, नागरिकांचे प्रश्न तसेच महानगरपालिकेतील धोरणात्मक निर्णयांमध्ये भाजपची भूमिका अधिक ठामपणे मांडण्यासाठी ही गटस्थापना महत्वाची ठरणार आहे. संदीप लेले यांनी यावेळी बोलताना सांगितले की भाजपचे सर्व नगरसेवक एकदिलाने काम करत असून ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. एकूणच गणरायाच्या आशीर्वादाने आणि संघटित शक्तीच्या जोरावर भाजप ठाणे महानगरपालिकेत अधिक सक्रिय आणि प्रभावी भूमिका बजावण्याच्या तयारीत असल्याचे या घडामोडीवरून स्पष्ट होते. मंगळवार होता अनेसा आणि मागे उत्सव चालूच होता इथे वंदे मातरम संस्थेतर्फे. तर सर्वांनी असा विचार केला की चांगला दिवस आहे तर गणरायाचा आशीर्वाद घेऊन निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा, त्यामुळे जो विघ्नार्थ आहे त्याला आधी साकडं घालून आम्ही निघतोय जेणेकरून आगामी काळात कुठलंही आम्हाला संकट येणार नाही आणि आमचा ग्रुप पुण्या गोविंदाने महासभेत काम करेल आणि नागरिकांच्या हितासाठी कार्यरत राहील. महापालिकेला भरपूर पद आहेत, कुठल्या पदांबद्दल अजून कुठली चर्चा नाहीये. आज किंवा उद्या युतीची बैठक होईल स्थानिक पातळीवर, त्यावर चर्चा झाली की तो प्रस्ताव प्रदेशात जाईल आणि प्रदेशात सर्वमताने सर्व महापालिकेच्या स्तरावर कुठे काय संख्याबळ आहे त्यानुसार मान्यता मिळेल आणि त्यानुसार पद प्राप्त होतील. गटनेत्यासाठी कोणाचं नाव पुढे येते काय सांगायला? गटनेतापदी मुकेश मुकांची निवड झालेली आहे ऑलरेडी, ते इथे हजर आहेत. ऑलरेडी त्यांचं नाव प्रकाशित झालेलं आहे. आतापर्यंत जसं पक्षासाठी काम करत आलेले आहे त्याच पद्धतीने पुढे भविष्यामध्ये काम करण्याची एक नवीन संधी निर्माण करून दिलेली आहे. आमचे अध्यक्ष आहेत संदीपजी लेले आणि पक्षादेशाने म्हणजे पक्षाने जी जबाबदारी दिलेली आहे प्रदेशाने ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आज गणरायांचं दर्शन घेऊन पुढे रवाना होतो. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी,
चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वपूर्ण मध्यस्थीनंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील आदिवासी बांधवांच्या घरावर सुरू असलेल्या तोडकाम कारवाईस मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री यांच्या स्तरावरून या कारवाईस तत्काळ स्थगितीचे आदेश देण्यात आल्याने शेकडो आदिवासी कुटुंबांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात वास्तव्यास असलेल्या आदिवासींच्या घरांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत असल्याने परिसरात तीव्र असंतोष निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी पुढाकार घेत आदिवासींच्या प्रश्नांसाठी ठाम भूमिका मांडली. त्यांच्या मध्यस्थीनंतर तसेच श्रमजीवी संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर शांततामय आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. आदिवासींचे पारंपरिक हक्क, पिढ्यानपिढ्या असलेले वास्तव्य आणि मानवीय दृष्टिकोन लक्षात घेऊन कारवाई थांबवावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. या सर्व घडामोडींची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ हस्तक्षेप करत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर तोडकाम कारवाई स्थगिती देण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले. या निर्णयामुळे संबंधित आदिवासी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या घरावरचे संकट तात्पुरते तरी दूर झाले आहे. विवेक पंडित यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले की आदिवासींच्या न्याय हक्कासाठी श्रमजीवी संघटना कायम लढत राहील. सरकारने मानवीय दृष्टीने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. तसेच आदिवासींच्या पुनर्वासनाबाबत आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली. एकूणच शासनाच्या तत्पर निर्णयामुळे आणि सामाजिक संघटनांच्या आंदोलनामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळाला असून या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. ते आंदोलन आम्ही दाद मागण्यासाठी इथे आलेलो आहोत. आज प्रजासत्ताक दिन आहे. 70वा प्रजासत्ताक दिनानिमित्ताने जंगलात राहणारा जो आदिवासी आहे, पिढ्यानपिढ्या राहणारा आदिवासी आहे, कायद्याने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे, अनुसूचित जमाती अन्य पारंपरिक वन हक्क अधिनियम 2006 हा केंद्र शासनाने केलेला कायदा आहे. या कायद्याप्रमाणे राहण्याचा, जंगलातून वन उपजा काढण्याचा, पाळापाचोला काढण्याचा, हे गौण खनिज काढण्याचा आम्हाला अधिकार मिळालेला आहे. आणि राहण्याचा अधिकार असतानाही नॅशनल पार्कचे वन अधिकारी जे आहेत, त्या वन अधिकाऱ्यांनी या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कारवाई केलेली आहे. 10 घरं त्यांनी उद्ध्वस्त केली, पाडली आणि कारवाई करण्याची अजूनही तयारी चालू आहे. जवळपास 8 ते 10 बुलडोजर आणून ठेवलेले आहेत, गाड्या आणून ठेवलेल्या आहे, स्टॉप आणून ठेवलेले आहे अनेक अधिकारी. आणि आदिवासींची घरं तोडण्याची कारवाई उद्या होणार होती. आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी साहेबांकडं, एकनाथ शिंदे साहेबांकडे दाद मागण्यासाठी आलोय की तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या. आमचे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माननीय विवेक भाऊ पंडित यांचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं बोलणं झालं आणि त्यानंतर शिंदे साहेबांनी सीएम साहेबांशी बोलून उद्याची जी कारवाई आहे ही कारवाई थांबवलेली आहे. ही थांबवलेली तात्पुरता कारवाई आहे. परंतु भविष्यामध्ये जर तिथल्या आदिवासींचं पुनर्वसन झालं नाही तर आदिवासी, संपूर्ण ठाण्यातला आदिवासी आणि नवी मुंबईतला आदिवासी
जो नॅशनल पार्क भागातला आदिवासी आहे तो उग्र होईल, आंदोलन करेल आणि मग ज्या यांना समोर जावं लागेल या शासनाला, वन विभागाचे अधिकारी एवढे निर्दय मनाचे आणि त्यांनी ज्या पद्धतीने कारवाई केली, ज्या पद्धतीने महिलांना मारहाण केली, ही निंदनीय कारवाई त्यांनी केलेली आहे आणि याचा आम्ही धिक्कार करतो. यापुढे श्रमजीवी संघटना जर आदिवासींच्या घरांना हात लावला तर श्रमजीवी संघटना उग्र आंदोलन करेल असा इशाराही या निमित्ताने देतो.